राज्यभरात सध्या विधान परिषदेचे पडघम सध्या वाहू लागलेत. नाशिक विधान परिषदेची निवडणूक हा मोठा चर्चेचा विषय बनला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या समोर असलेलं गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांचं आवाहन जरी थांबलं असलं तरी महाविकास आघाडीकडे असलेल्या मतदानामुळे सस्पेन्स पुन्हा वाढल्याचं पाहायला मिळतंय. माजी आमदार वसंत गीते यांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी काही तासांमध्ये आम्ही निर्णय घेऊ असं माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं. नाही, निश्चितपणे आघाडीची आमची बैठक होईल. आघाडीनंतर आमची पक्षाची बैठक होईल आणि त्यामुळे तिघांमिळून जो निर्णय होईल त्याच्यावर आमचा पुढचा भाग असेल. कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे आणि महायुतीच्या उमेदवाराला आपण मतदान करणार आहात? नाही, असा मतदान कोणाला करणार शेवटी हे आत्ता नाही सांगू शकत. जो पण चर्चा करून जो निर्णय सामुदायिक होईल त्याच्यावर आपण देऊ. पण महायुतीची तरी एकच आता जे उमेदवार राहिलेला आहे, तर मग आपण निर्णय घेताना काय क्रायटेरिया? बॅलेट पेपरवर 3 उमेदवार आहेत, अजून एकच उमेदवार असं नाही म्हणतात. आपल्याला कोणी संपर्क साधला या दोघांपैकी? आता उमेदवार म्हणून दराडे वगैरे ही मंडळी आली. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे एकच असले तरी बॅलेट पेपरवर इतर 2 जणांची देखील नावं आहेत. त्यामुळे आता नाशिक विधान परिषद निवडणूक बिनविरोध झालेली नाहीये. त्याचबरोबर गणेश गीते आणि भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांचं देखील नाव बॅलेट पेपरवर असल्यानं आम्ही कुणाला मतदान करायचं या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचं देखील यावेळी गीते यांनी सांगितलं. त्यामुळे आता महाविकास आघाडीचं मतदार नेमकं कुणाला मतदान करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.